मुंबई समजा निवडणुका झाल्या तर कोण जिंकतील? उद्धव ठाकरे जिंकेल की भाजप? मला वाटतं कपटी लोक जिंकून येण्यापेक्षा उद्धव ठाकरे जिंकलेले बरे. अच्छा, कपटी लोक जिंकून येण्यापेक्षा एवढा राग आला तुम्हाला? हो, क्वाईट नॅचरल वाईट वाटतं? क्वाईट नॅचरल राग आहे ना, नॅचरलच आहे. इव्हन आता कोर्टाने पण जो निर्णय दिला त्याच्यातून आपलं सगळंच कळून आलं. ते लोकांचंच मत आहे, कोर्टाने काही वेगळं नाही म्हटलंय. ते त्यांना अजूनही समजून घ्यायचं नाही आणि ते अजून ते त्याच्यात खड्ड्यात जायला बघतात. ते अजून खड्ड्यात जाणार आहेत. अजून बरेच खड्डे खणलेले आहेत लोकांनी, त्याच्यामध्ये टाकतील त्यांना. भाजपची ताकद आहे महाराष्ट्रातही. बघा 105 उमेदवार त्याचे आमदार निवडून 105 मधून कुठून किती घेतले सगळ्यांना माहिती आहे ना. राष्ट्रवादीचे अर्धे फोडले, काँग्रेसचे फोडले, सेनेचे फोडले. त्याच्यामध्ये तसे 50 तर तिकडचे इकडून आणलेले आहे सगळे. स्वतःचे किती त्यांचे जुने मूळ जे होते ना, मूळ भाजपमध्ये तसे किती बघा लिस्टमध्ये 105 मध्ये. यावेळेला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोण जिंकेल? उद्धव ठाकरे की भाजप? 100% उद्धव साहेब. उद्धव, तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरे जिंकतील, का जिंकतील मला? लोकांचे कामं केली आहेत ना ग्राउंड लेवलला. कसं आहे, कोविड काळामध्ये सर्वात जास्त काम एक चांगला मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनी काम केलं आहे. भाजप म्हणतात काहीच काम नाही केलं, घर कोंबडा होता. कसं साहेब, मला जर तुमच्यावर टीकाच करायचं असेल तर मग त्याला अर्थच नाही ना. घर कोंबडा ते म्हणतात की घर कोंबडा होता. जनता दाखवते नाही की कोण घर कोंबडा आहे. सांगायचे का गरज नाही साहेब. कोरोनाच्या काळामध्ये मोदी साहेब पण तर ऑनलाईन तर काम करत होते. सगळं कुठं फिरत होते ते, ऑनलाईनच चालू होतं त्यांची मीटिंग सगळे वगैरे. मग सगळेच लोक घरी होते. उद्धव साहेब एकटे घरी थोडी होते, सगळेच घरी होते. आम्ही तुम्ही सगळे घरी होते 2-1.5 वर्ष. कारण की लॉकडाऊनमध्ये काम केलं. हो केलं ना. ऑनलाईनच तर काम करायचं होतं सगळ्यांना. घरी ऑनलाईन तर करत होते लोक. कुठे कोण जायचं जॉबला? ऑनलाईन सगळे जॉब करायचे घरी. पण या वेळेला निवडणूक कशी होईल मुंबई महानगरपालिका? व्यवस्थित होईल. फक्त लवकर इलेक्शन लावा. इलेक्शन लावा, नंतर कळेल. साहेब तर तेच म्हणतात की तुम्ही लवकरात लवकर निवडणूक लावा. का लावत नाही निवडणूक हे लोक? तुम्हाला कुठेतरी कसली तरी भीती आहे ना, म्हणून नाही लावत ना. जनतेचा कौल काय आहे, कोणाकडून आहे ते तुम्हाला कळेल ना निकाल लागल्यावरती. तुम्ही एकदा इलेक्शन तर लावा, मग कोण काय निवडणुका लावा. असं यावेळेला जर निवडणुका झाल्या मुंबईत तर कोण जिंकेल? उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिंकणार. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जिंकणार. पण भाजप म्हणता आम्ही जिंकणार. एकनाथ शिंदे त्यांच्या जोडीला आहे. एकनाथ शिंदेंचं मुंबईमध्ये तरी काही एक नाही आहे. त्यांचं ठाण्यामध्ये ठीक आहे, पण मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच. पण का जिंकतील? आता लॉकडाऊनमध्ये काम केलं नाही म्हणतात. उद्धव ठाकरेंनी घरीच बसून होते. लॉकडाऊनमध्ये काम नाही केलं तर मग एवढं झालं कसं काय? हर एक गोष्ट समजावून सांगणं, प्रत्येकाला भाऊ घरातून बाहेर नका पडू, प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. लॉकडाऊनमध्ये बाहेर पडायचं कोणच बाहेर पडला नाही तर ते तरी कुठून पडणार? हे पण तेवढंच आहे ना. आतमधून समोरून बोलणारे भरपूर जण असतात, पण जे लोकांमध्ये पब्लिकमध्ये जे चाललेलं आहे ते वेगळंच असतं. पब्लिकमध्ये सरळ सिद्ध आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेच. अब एकनाथ शिंदे काम कर रहे हैं, देवेंद्र फडणवीस काम कर रहे हैं. बोल रहे हैं हम लोग मुंबई को 500 डीसी ने ऐसे लिया, रास्ते बना दिए, लाइट लगा दिए, सब काम चालू है. कौन जीते? अब जीतने के लिए देखो, अभी इसमें क्या है, उद्धव साहब भी हैं बीच में और यहाँ की जनता उनको थोड़ा मानती है, तो उनका भी एक है. ये लोग भी काम कर रहे हैं. अब देखो पब्लिक का मूड कोई जान नहीं सकता क्या है किसके मन में. उद्धव साहब को तो लोग छोड़ के गए ना, 40 लोग एमएलए गए. उनके जाने से नहीं होता. मेन जो है वो तो उद्धव साहब ही है ना. हाँ, तो मेन उनके ऊपर ही है. लॉकडाउन में काम किया क्या उद्धव ठाकरे ने? खाना पीना सबको मिला, बराबर काम किया. ऐसा काम नहीं किया ऐसा नहीं है. वो अच्छे इंसान हैं, अच्छा कार्य करते हैं, ऐसी बात नहीं है. ये बताओ, मुंबई में अगर चुनाव हो गया अभी तो कौन जीतेगा? उद्धव ठाकरे जीतेंगे कि बीजेपी? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. लेकिन उद्धव ठाकरे के साथ तो कुछ लोग छोड़ के गए ना. नहीं तो भी उद्धव ठाकरे जीते. फिर भी जीतेंगे? हाँ. इतना कॉन्फिडेंस दीपक? हाँ. हाँ? क्यों जीतेंगे बताओ? मुंबई का वोट क्यों देगा? अच्छा काम किया इसके लिए. अच्छा काम किया. लॉकडाउन में अच्छा किया कि अभी? अच्छा काम किया. महाराष्ट्र में अगर चुनाव होते या मुंबई में चुनाव होते तो कौन जीतेगा? उद्धव ठाकरे जीतेंगे या भाजपा जीतेगी? उद्धव ठाकरे जीतने का चांस. उद्धव ठाकरे जीते. जी. उनके साथ तो लोग ही नहीं, ये बीजेपी बोलते सब छोड़ गए. नहीं वो तो लॉकडाउन में बहुत ही अच्छे काम किए थे. उनका काम सराहनीय है. लॉकडाउन में उनका जीतने का चांस ज़्यादा है. बातें की. सब जगह विकास के नाम से यानी फेंके तो बहुत थे कि मैं यानी नंबर काला धन लाऊंगा. पहले ये बताइए कि काला धन कहाँ से लेके आए? आज तक मोदी ने जब चुनाव के प्रचार के पहले ये बोले थे कि मैं काला धन लेके आता हूँ और सबके खाते में इतना पैसा मान लीजिए जमा करूँगा. आज तक काला धन कहाँ से आया? बल्कि नोटबंदी करके लोगों को और त्रास दे दिए. कहाँ से काला धन आया था? काला धन नहीं आया. बाला साहेब ठाकरे ने मुंबई में एक शेर थे. जब तक उन्होंने थे तब तक एक शेर थे. यानी कुछ भी हो,
लेकिन नाम उनका चलता था, बाला साहेब ठाकरे का नाम शेर के बराबर। पप्पू उप्पू कहते थे, अभी पप्पू लगता नहीं, तो उसको पप्पू बोलना गलत था कि सही था? गलत था। राहुल गांधी है। अरे उनके परिवार ने 40 साल इंदिरा गांधी ने राज किया, क्या वो कम था? आज मान लीजिए नहीं उनकी सरकार बनी, ठीक है, लेकिन 40 साल उन्होंने राज किया था हिंदुस्तान के ऊपर, इंदिरा गांधी ने, और उनके खानदान ही राज किए थे, तो कैसे कमजोर पड़ सकते हैं? तर बहुत चालन होता. आता महाराष्ट्रात समजा निवडणुका झाल्या किंवा मुंबईत झाल्या, उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे एक नंबर. कुठे म्हटलं जिंकणार की हारणार? उद्धव ठाकरे हारणार. जिंकणार. पण मी विचारलंच नाही, तुम्ही कसं तुम्हाला मी तुम्ही बघतो ना तुमची या उत्स्फूर्त हा तुमचं मी न्यूज हे बघतो ना, हे उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. मला मी बघतो ना, मी न्यूज आता फेसबुकवरती, तर तुमचा प्रश्न असतोच. आता माझी तुमची ओळख होती का? नव्हती. पण हे बघा, हे काही प्रवक्त्यांसाठी, काही राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांसाठी की लोकांना आणतात आणि बोलतात. आता यांना मी पकडून नाही आणलं, हे स्वतः झालं, रस्त्यावर थांबवलं. आता मला सांगा की उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनमध्ये काम केलं? हां, नक्की करेन ना. घर कुटुंब प्रमुख उभे बोलत नाही. कुठला असा व्यक्ती महाराष्ट्र दाखवा कुटुंब प्रमुख हे पद भेटलेलं, दाखवा कुठला समाजसेवक. उद्धव ठाकरेचं काय चुकलं? एवढे लोक का सोडून गेले? काहीतरी चुकलं असेल ना, काहीतरी. अतिविश्वास ठेवला. मी काय आपली माणसं सांभाळली, आपली असं वाटलं, त्यांनी मागून दगा दिला, तोच विश्वास बाकी काय नाही. आता पुन्हा ताकद येईल तेवढी. सकीच शिवसैनिक कुठे गेले, सामान्य म्हणतात त्यांच्या पाठीशी. नेते गेले, नेत्याला मतदान कोण करतं? सामान्य शिवसैनिक करतो, बाकी कोण करत नाही. तो सोडला असं म्हणतात. नाही, हिंदू तर कोण पण हिंदू तर पण काय उद्धव ठाकरे उद्धव खान केलं का? उद्धव शेख केलं का? नाही ना, ठाकरे जाणवे ना त्यांचं का बदललं? यांचं काय बदललं नाही ना. मतदार राजकारण कोणाची युती तोडजोड करायला लागतं काहीतरी ना. आयुष्यभर तुम्ही त्यांच्यासाठी चालणार नाही, भाजपबरोबर चालून आयुष्यभर काहीतरी कुठेतरी यांना तडजोड, त्यांना कुठेतरी शानपण शिकवत असेल, कुठेतरी मागे हटायला लागेल, कोणत्याची युती करायला लागतेच ना. तसं आहे ना. तुमचं नाव काय? विठ्ठल पवार. पवार साहेब कुठे राहतात? मी काळा चौकीला राहतो. मग बीजेपीने काय गद्दारी केली? बीजेपीने फसवणूक, दबाव आणले त्यांना, सगळे आपलं पॉलिटिक्स वापरून सगळे केंद्राकडून दबाव आणून सगळे ईडी बिडी लावून सगळे केले त्यांनी. हे सगळे घाबरून गेले. हां, आता ईडी लावल्यानंतर सगळ्यांना खेचण्याचं काम केलं हे सगळं. पण आता लॉकडाऊनमध्ये उद्धव ठाकरेंनी काहीच काम नाही केलं असं म्हणतात. भरपूर कामं केली. ते आजारी होते, बसले होते घरी, पण त्यांनी चांगली कामं केली. घरामध्ये बसून त्यांनी कामं केली, पण सगळं मुंबई त्यांनी सांभाळली. आम्ही हेच म्हणतो. भाजप म्हणते ते त्यांनी कामच नाही केलं. नाही काय भाजप एकनाथ शिंदेचे सगळे आमदार म्हणतात, संजय शिरसाट म्हणतात, अब्दुल सत्तार म्हणतात की उद्धव ठाकरे गद्दार लोक आहेत एकनाथ शिंदे वगैरे. त्यांचं काय घेतलं, एका पायावर नाही ते दोन पायावर दगडावर पाय ठेवतात ती लोक, आणि ती बेकार लोक आहेत शिंदे वगैरे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही गेलो. नाही, त्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही. हिंदुत्व कधी सोडले त्यांनी? तर दाखवा ना कुठे हिंदुत्व त्यांनी सोडले. हिंदुत्व त्यांनी सोडलंच नाही अजूनपर्यंत. यावेळेला कोण जिंकेल? उद्धव ठाकरे जिंकतील की भाजप? उद्धव ठाकरे 100% येणार. महानगरपालिकामध्ये भरपूर त्यांच्या सीटा येणार. पण आता एकनाथ आता नाराज आहे शिंदे गटांना. शिंदे गट हे गद्दारी लोक आहेत, तुम्हाला तेच सांगतो. आता इथं म्हणतात आम्ही क्रांती केली, उठाव केला. का क्रांती उठाव बिठाव काय केलं नाही, हे मायाचे आले फक्त. सगळं पैशात खेळ चालू आहे इकडे. एकनाथ शिंदे भाजप जिंकेल की उद्धव ठाकरे जिंकेल? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे का जिंकेल मला सांगा. आपण सगळे मराठी लोक आहोत, आपल्याला माहिती आहे मराठी माणसाची नस. उद्धव ठाकरे का जिंकतील? आता भाजप आहे, त्याच्यावर म्हणजे भाजप म्हणजे महाशक्ती, एकनाथ शिंदे आहेत, केंद्रातलं सरकार आहे, राज्य सरकार आहे. मग उद्धव ठाकरे कसे जिंकतील? तर एकनाथ शिंदे पहिले सेनेमध्येच होते ना. एकनाथ शिंदे सेनेमध्येच होते पहिले, ते का गेले असतील तिथून? अरे त्यांनी गद्दारी केली. गद्दारी केली. पण त्यांच्यावर ईडी बिडी लागले, दबाव टाकला केंद्रात.